चला तर मग थेट विषयाला हात घालूया. आज आपण पाहणार आहोत MSBTE परीक्षांचं पडद्यामागचं सत्य. पदविका म्हणजेच डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांसाठी पासिंगचे नियम कसे काम करतात इथपासून ते प्रत्यक्ष पेपर चेकिंगच्या आतल्या गोष्टींपर्यंत आपण हे सगळं आज डिकोड करणार आहोत. कारण नुसता अभ्यास करणं पुरेसं नाही, तर ही पूर्ण सिस्टीम नक्की कशी काम करते हे समजून घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे. आजच्या या विश्लेषणात आपण 4 मुख्य टप्पे पाहणार आहोत. पासिंगचे नियम, ऑनलाईन MCQ परीक्षांसाठी लागणारे तंत्र, अतिशय कडक असे प्रॉक्टरिंग नियम आणि सगळ्यात शेवटी पेपर चेकिंगची पडद्यामागची रंजक माहिती. चला तर मग पुढे जाऊया. पहिला भाग, पासिंगचे नियम. हे नियम नेमके कसे आहेत ते थोडक्यात पाहूया. सगळ्यात आधी ATKT म्हणजेच अलाउड टू कीप टर्मची व्याख्या समजून घेणं गरजेचं आहे. एकदम सोप्या भाषेत सांगायचं तर एकूण विषयांपैकी जर 1/3 किंवा त्याहून कमी विषयांमध्ये अनुत्तीर्ण होण्याची वेळ आली तरीही पुढच्या सेमेस्टरमध्ये जाण्याचा रस्ता बंद होत नाही. हे खूप मोठं लाईफसेवर आहे, ज्यामुळे विद्यार्थ्यांचं संपूर्ण वर्ष वाया जाण्यापासून वाचतं. आता ATKTचं गणित कसं असतं ते बघा. हे अतिशय स्पष्ट आहे की जसे एकूण विषय वाढतात तशी ATKTची मर्यादा पण वाढते. उदाहरणार्थ, जर एका सत्रात एकूण 15 विषय असतील तर तिथे जास्तीत जास्त 5 विषयात नापास होऊनही पुढच्या वर्षात प्रवेश मिळू शकतो. हे टेबल डोळ्यासमोर ठेवलं तर अभ्यासाचं आणि पासिंगचं प्लॅनिंग करणं खूप सोपं होऊन जातं. इथे एक खूप महत्त्वाचा बदल आहे. आय स्कीम आणि के स्कीममधला फरक बघा. आय स्कीममध्ये लेखी परीक्षेत 70 पैकी किमान 28 मार्क मिळवणं अगदी सक्तीचं असतं. पण के स्कीममध्ये मात्र मोठी सवलत मिळाली आहे. तिथे इंटरनल आणि एक्सटर्नल असे दोन्ही मिळून एकूण 40 मार्क मिळाले तरी परीक्षार्थी पास घोषित केले जातात. ही खरंच एक मोठी सुटका आहे. दुसरा भाग, ऑनलाईन MCQ परीक्षांचे तंत्र. आता जरा स्मार्ट स्ट्रॅटेजीबद्दल बोलूया. इथे 3 लेयर रीडिंग टेक्निक खूप कामी येते. सगळ्यात आधी प्रश्न वेगाने वाचून काढायचा, म्हणजे तो कुठल्या प्रकरणावरचा आहे याचा अंदाज येतो. मग त्यातले महत्त्वाचे शब्द म्हणजेच कीवर्ड शोधायचे आणि शेवटी ते कीवर्ड्स अचूक पर्यायाशी जुळवायचे. या साध्या पद्धतीमुळे वेळेची प्रचंड बचत होते आणि उत्तर बरोबर येण्याची शक्यता वाढते. वेळ वाचवण्यासाठी काही रॅपिड फायर ट्रिक्स नक्कीच वापरता येतात. यातली 5 सेकंड एलिमिनेशन ट्रिक तर अप्रतिम आहे. जे 2 पर्याय बघताक्षणी पूर्णपणे चुकीचे वाटतात त्यांना पहिल्या 5 सेकंदातच बाद करायचं. आणि हो, अवघड प्रश्नांवर अडून न राहता स्मार्ट स्किपिंगचा वापर करून पुढे जाणं हे वेळेचं उत्तम नियोजन मानलं जातं. या ट्रिक्स परीक्षेचा वेग प्रचंड वाढवतात. पण इथे एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. या सगळ्या ट्रिक्स, टिप्स आणि शॉर्टकट्स फक्त तेव्हाच कामी येतात जेव्हा मूळ संकल्पना पूर्णपणे क्लिअर असतात. बेसिक कन्सेप्टचा अभ्यास केलेला नसेल तर यापैकी कोणतीही ट्रिक जादू करू शकत नाही. त्यामुळे पायाभूत ज्ञानाला कोणताही पर्याय नाही हे अगदी पक्क लक्षात ठेवा. तिसरा भाग, कडक प्रॉक्टरिंग नियम. आता जरा प्रत्यक्ष परीक्षेच्या वातावरणाकडे जाऊया. आणि हे अधिकृत MSBTEचं डॉक्युमेंट अतिशय उत्तम प्रकारे स्पष्ट करतं की ही सिस्टीम किती काटेकोर आहे. चेहऱ्यावर पुरेसा प्रकाश नसणं किंवा स्क्रीनवरून नजर वारंवार दुसरीकडे वळवणं या सगळ्या कृती लगेच संशयास्पद मानल्या जातात आणि त्यासाठी सिस्टीम लगेच वॉर्निंग मेसेज देते. डिजिटल प्रॉक्टरिंग तंत्रज्ञान खरंच खूप प्रगत आहे. कॅमेरा झाकण्याचा प्रयत्न करणं किंवा ब्राउझर बदलणं म्हणजे थेट गैरप्रकार. पण एक दिलासा देणारी गोष्ट म्हणजे जर वीज किंवा इंटरनेट गेलं तर काउंटडाऊन टायमर तिथेच फ्रीज होतो. त्यामुळे परीक्षार्थींचं कोणतंही नुकसान होत नाही. तरीही सिस्टम कायम लक्ष ठेवून आहे हे विसरून चालणार नाही. आता हा मुद्दा अतिशय गंभीर आहे. एकाच्या बदल्यात दुसऱ्याने ऑनलाईन परीक्षेला बसणं याला शून्य सहिष्णुता म्हणजेच झिरो टॉलरन्स धोरण आहे. हा अत्यंत गंभीर गैरप्रकार मानला जातो आणि असा प्रकार उघडकीस आल्यास कायमस्वरूपी शैक्षणिक नुकसान होऊ शकतं. त्यामुळे असली जोखीम घेण्याचा विचारही मनात आणू नये. चौथा भाग, पेपर चेकिंगची पडद्यामागची माहिती. आता प्रत्यक्ष पडद्यामागे काय घडतं ते पाहूया. इथे सर्वात रंजक गोष्ट म्हणजे कडक सुरक्षेचे नियम. विद्यार्थ्यांचा पेपर ओळखीच्या शिक्षकांकडे जाण्याची शक्यता पूर्णपणे नष्ट केली जाते. ते थेट दुसऱ्या जिल्ह्यात तपासणीसाठी जातात. आणि ऐकून नवल वाटेल, पण कोणताही पक्षपात होऊ नये म्हणून पेपर तपासताना शिक्षकांना 2 स्टेप ऑथेंटिकेशन पार पाडावं लागतं आणि त्यांचं पूर्ण वेळ फेस स्कॅनिंग सुद्धा होतं.
पारदर्शकता 100% टिकून राहते. ही पडद्यामागची वास्तविकता खरंच डोळे उघडणारी आणि थोडी मजेशीरही आहे. अनेकदा पेपरमध्ये मला पास करा, आर्थिक अडचण आहे, अशा कहाण्या किंवा चक्क शपथा लिहिलेल्या असतात, पण तिथे बसलेला परीक्षक हा अत्यंत व्यावसायिक, नियमांनी बांधील असतो. जेवढं अचूक उत्तर तेवढेच मार्क. अशा भावनिक नाट्याला तिथे शून्य किंमत असते आणि कोणतेही दयेचे मार्क मिळत नाहीत. ज्यांना इंग्रजी भाषेचं दडपण येतं त्यांच्यासाठी हा नियम एखाद्या मोठ्या दिलास्यासारखा आहे. MSBTEने बायलिंग्वल म्हणजेच द्विभाषिक उत्तरे लिहिण्यास पूर्ण परवानगी दिली आहे. तांत्रिक शब्द इंग्रजीत आणि बाकीचं स्पष्टीकरण मराठीत असं लिहिलं तरीही ते पूर्णपणे ग्राह्य धरलं जातं आणि त्याचे योग्य व पूर्ण गुणही मिळतात. हा खरोखरच एक उत्तम विद्यार्थी केंद्री निर्णय आहे. कडक प्रॉक्टरिंगपासून ते अगदी फेस स्कॅन करून होणाऱ्या निष्पक्ष पेपर चेकिंगपर्यंत ही सगळी पडद्यामागची वास्तविकता आता आपल्यासमोर आहे. सिस्टम किती प्रगत आणि काटेकोर आहे हे आपण पाहिलं. मग विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की ह्या माहितीच्या आधारावर येणाऱ्या उन्हाळी परीक्षेसाठी आजच अभ्यासाच्या पद्धतीत कोणता सर्वात प्रभावी बदल करणं आवश्यक आहे याचा नक्की विचार व्हायला हवा आणि पुढच्या तयारीला लागणं नक्कीच फायद्याचं ठरेल. याच विचारासोबत हे विश्लेषण इथेच थांबूया.